तर एक महत्त्वाची अपडेट येते। खरं तर आज पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे। आज अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे। 20 वर्षांनंतर काय निकाल लागेल याची उत्कंठा आहे। काही कारणाने या निकालाला उशीर झालाय, मात्र 20 वर्षांनी निकाल देतोय असं न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच म्हटलंय। या प्रकरणातला एक महत्त्वाचा आरोपी असलेला पिंटू सिंग याला यायला उशीर झाला आणि त्यामुळे निकाल आता विलंबाने सुरू झालाय। मात्र या निकाल वाचनाला अखेर सुरुवात झाली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी कोर्टाबाहेरून आपल्या सोबत आहेत। सचिन, निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे, नेमकं काय चित्र आहे कोर्टात? नक्कीच माधवी, आपण बघतोय की अखेर विलंबाने का होईना पण निकाल वाचण्याला सुरुवात झालेली आहे। जो पिंटू सिंग शूटर होता, मुख्य शूटर, तो यायला उशीर झाल्यामुळे आपण बघतोय की निकाल वाचन हे उशिराने सुरू झालेले, मात्र अखेर आता त्याला सुरुवात झालेली आहे। जे न्यायाधीश आहेत सत्यनारायण नवांदार यांनी सुरुवातीलाच आपण बघतोय की 20 वर्ष या प्रकरणाला निकाल येण्यास लागलेले आहेत। त्याबद्दल त्यांनी स्वतः खंत व्यक्त केलेली आहे। एका लोकनेत्याची हत्या होते याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेले आहे। आता अवघ्या काही क्षणातच नेमका निकाल काय लागतो हे स्पष्ट होईल। मात्र आपण बघतोय की निकाल वाचनाला अखेर मुंबई सत्र न्यायालयात सुरुवात झालेली आहे। दोषारोपपत्र सुरुवातीला जो आजपर्यंत कोर्टाचा केसचा प्रवास होता तो न्यायाधीशांकडून सांगण्यात आला। सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलेला, त्यानंतर हे प्रकरण हे नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलं। मात्र जो स्थानिक पोलिसांचा तपास होता त्यावरती पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी आक्षेप घेतला होता। त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं। विशेष म्हणजे त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थानिक पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। जवळपास 127 साक्षीदारांचे जबाब या संपूर्ण प्रकरणामध्ये सीबीआयने जोडलेले आहेत। त्यासोबतच जो पारसमल जैन एक आरोपी होता त्याला देखील माफीचा साक्षीदार करण्यात आलेलं होतं। त्यासोबतच बॅलिस्टिक रिपोर्ट होते, सीडीआरचे रिपोर्ट होते, हे सगळे या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेले होते। मुंबई उच्च न्यायालयाने जेव्हा हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलं तेव्हा त्यांनी देखील जो नवी मुंबई क्राईम ब्रांचचा किंवा नवी मुंबई पोलिसांचा तपास होता त्यावरती ताशेरे ओढलेले होते। आता जवळपास 20 वर्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हा काही मिनिटातच येणं अपेक्षित आहे। निकाल नेमका काय लागतो, पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं जातं का की मग त्यांची सुटका होते, अन्य आरोपींचं काय होतं? ओमराजे निंबाळकर हे जवळपास 20 वर्ष न्यायासाठी लढा देत आहेत। त्यांचे जे बंधू आहेत जयराजे निंबाळकर हे प्रत्येक सुनावणीला 20 वर्ष झाले, प्रत्येक सुनावणीला ते स्वतः जातीने हजर होते। आता त्यांच्या प्रयत्नांना यश येतं का, निकाल काय लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। माधवी, सचिन, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच आता मी 20 वर्षांनी हा निकाल देतोय असं म्हटलेलं आहे, नेमकं काय काय म्हणतात न्यायमूर्ती हा निकाल वाचनाला सुरुवात करताना? काय आतापर्यंत घडलंय कोर्टात? न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच आपण बघितलं की 20 वर्षांनी जो विलंब या निकालाला झालेला आहे ही दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एका लोकनेत्याची, पवनराजे निंबाळकर हे एक लोकनेते होते, विधानसभेची निवडणूक देखील लढलेले होते, साखर कारखान्यामध्ये देखील त्यांचं काम होतं आणि अशा प्रकारे त्यांची जी हत्या झालेली होती, सुपारी देऊन त्यांची हत्या झाली, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोप होता। या सगळ्यावरती आपण बघतोय की कोर्टाने भाष्य केलेलं आहे। संपूर्ण घटना ही दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे। त्यासोबतच एखाद्या खटल्याला 20 वर्ष लागणं, त्याचा निकाल येणं 20 वर्ष लागणं, याबद्दल देखील न्यायालयाकडनं खंत व्यक्त करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जो कोर्टाचा या केसचा जो प्रवास होता त्याचं सध्या न्यायालयाकडून त्याची दखल घेतली जाते। सगळे जे आरोपी आहेत, 9 आरोपी